आजपासून बंद ठेवण्यात आलेले आहे. सामान्य भाविकांना थेट दर्शन मिळावं यासाठी आपण आत मंदिराच्या बाहेर अजून थांबल्यात. काय दर्शन नाही, मी दर्शन घेतलं, पण या ठिकाणी साहजिक आहे, नागरिकांना या ठिकाणी दर्शन मिळालंच पाहिजे. पण आम्ही पण लाईनीत उभं राहायला काय हरकत नाहीये, पण शेवटी आपणच मंत्रिपदावर बसवल्यामुळे साहजिक जबाबदाऱ्या जास्त असतात. आता मी सुद्धा 12 तास प्रवास करून आलोय. उद्या आणखी मतदारसंघात जायला 12 तास लागणार आहे. तर शेवटी थोडी इच्छा नसली तरी सुद्धा दर्शन घेण्याकरता आम्हाला विनंती करावी लागते आणि ते प्रशासनालाही मान्य असते. त्यामुळे काही गैरसमज करू नये अशी आमची अपेक्षा आहे. कारण की शेवटी आपणच आम्हाला प्रतिनिधी बनवलंय, लोकांचे प्रश्न सोडवले. त्यामुळे माझ्याबरोबर 5 मिनिटं. आता मी इतकं तर मंत्री येणार. साहजिक आहे, ते व्हायलाच पाहिजे. पण मी तुम्हाला माझं कारणही समजून सांगितलं, लोकप्रतिनिधीचंही कारण समजून सांगितलं की शेवटी 2 दिवस जरी आम्ही इकडे थांबलो तर 2 दिवस गावाकडचे प्रश्न आहे, मतदारसंघाचे प्रश्न आहे, राज्याचे प्रश्न आहे. तुम्ही पण समजून घ्यावं ही विनंती आहे. मंदिराच्या प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव आहे अशी खंत व्यक्त केली. मी तर नव्हतो त्यावेळेस, काय झालं मला माहित नाही. पण सुधीर भाऊ हे समजदार आहेत आणि आमच्या राज्याचे माजी अर्थमंत्री आहे. जवळपास 7 वेळेसपासले ते आमदार आहे आणि बरेच खात्याचे ते मंत्री राहिलेले आहे. त्यामुळे प्रशासनाची चूक असली किंवा लोकप्रतिनिधी चूक असली तरी आम्ही समजून घेऊ. अशा पद्धतीची वागणूक देणं मला पूर्ण माहित नाही, मी बोलेल तर सांगेल. म्हणतात की जिल्ह्यातले अधिकारी, जिल्हाधिकारी आणि एसपींनी या म्हणून सांगितलं आणि परत हा निर्णय झाल्यामुळे हा समन्वयाचा अभाव झाला. पण मी आल्यानंतर माझ्याबरोबर आता लोकांना सोडलं, पण त्यांच्याबरोबर काय झालं मला माहित नाही आणि असं होऊ नये अशी अपेक्षा आमची आहे. शिक्षक साहेब मग म्हणाले की मी स्वतः उपस्थित राहील. जिल्हाधिकारी मग म्हणाले की आपण किती लोक आहात, म्हणाले म्हणजे 10 लोक आहेत. मग परवाच म्हणाले की 5-5 जणांनी दर्शन करता येईल. आज त्यांचा काहीतरी निर्णय बदलला. जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा लक्षात आलं आणि माझ्या माहिती तुम्ही मला रेस्ट हाऊस मध्ये सांगितलं, पण मला तेव्हा हे माहित नव्हतं की मला परवा अनुमती दिली, काल निर्णय नवीन झाला. निर्णय हा गर्दी किंवा परिस्थितीजन्य घेतलाच पाहिजे. फक्त त्यांनी मला कन्वे केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं, कारण आज मी दुपारी सुद्धा बघलो होतो. काय काय या सर्वात बंद असावं विधान परिषद सदस्यांना किंवा विधानसभा सदस्यांना द्यावं, काय नक्की परिस्थितीजन्य निर्णय केला पाहिजे. शेवटी परिस्थिती अनुरूप निर्णय केले पाहिजे हा निश्चितपणे हक्क आहे. फक्त एवढाच आहे की परिस्थिती अनुरूप हे करताना संबंधितांना आपण या असं निमंत्रण देता कामा नये, एवढी काळजी घेतली पाहिजे. कोणाकडून पोलीस का मंदिर प्रशासन? नाही, ते तर समजलं नाही, कारण तिथं खूपच गुंतागुंत दिसत आहे. तिथे एक लक्षात आलं की समन्वयाचा थोडा अभाव आहे. महसूल असेल, बीव्हीजीचे लोक आहेत तिथं, तेही एकदम टाईट राहत आहे. तर त्याच्यामुळे समन्वयाचा अभाव आहे, बाकी शेवटी किती लोकांचं दर्शन? तर आमचं दर्शन पहिलंच झालं. आमचं ते म्हणाले की आम्ही तो नियमच केला आहे की आमदार किंवा जे लोक येतात त्यांच्यासोबत आम्ही दर्शन करतो. फक्त मी त्यांना म्हणालो की तुम्ही 3 दिवसापूर्वी जरी मला सांगितलं असतं तर कदाचित मी अजून 2 महिन्यांनी आलो असतो. एवढाच विषय. आज घडलं काय? नाही, काहीच नाही घडलं. घडलं काही चर्चा अशी की आपल्याला सोडलं, आपल्या पत्नींना नाही नाही कुटुंबियांना नाही, कोणाला नाही. मी, माझी पत्नी, आम्ही दोघांनीही दर्शन घेतलं. आमच्यासोबत जे आमचे इतर मित्र नातेवाईक होते ते थांबले, आम्हाला दर्शन केलं. आणि त्यांनी दर्शन बंदीमध्ये सुद्धा आमदारांनी त्यांच्या सोबतच्यांना दर्शन ठेवलं आहे हे त्यांनीच सांगितलं. त्यामुळे असं काही गैर काही झालं. देवाचं मंदिर आहे, देवाच्या मंदिरात शेवटी गैर काहीच होत नाही. काय आवाहन कराल राज्यातील नेत्यांना की परिस्थितीनुसार हा निर्णय घेतलाय, सामान्य भाविकांना थेट दर्शन मिळावं अशा परिस्थितीत आज नाही, त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांनी मला व्यक्तिगत रीतीने वाटतं जेव्हा त्यांना फोन येतो तेव्हा त्यांनी नम्रपणे हे सांगितलं पाहिजे की आत्ता नका येऊ, 2 महिन्यांनी या, एवढंच. जसं या अगोदर आम्ही कधीच येत नव्हतो. आता यावेळी त्यांनी म्हटलं की तुम्ही दर्शनाला या म्हणून मी आलो, नाही तर मी तर गर्दीत कधी येत नाही.